दादा आजच कॉन्ट्रॅक्ट करा, माझी सही घ्या, सुर्वे दादांची सही घ्या, राधिका मसालेकडनं आपण पहिली ऑर्डर यांना देऊन टाकूया. ओके मॅडम, फार मानले काय झालं? अहो उपकार देत नाही त्या, उपकार वगैरे काही बघा. चहा आला. काय वाटतं तुम्हाला पानवलकर सर? वहिनी, म्हणजे आपला इंटेंट खूप चांगला आहे, आपण शेतकऱ्यांना मदत करूया, मिडलमॅन काढूया. पण ना मला ओव्हरऑल फक्त एक भीती आहे की हे खूप अनप्लॅन्ड होते. म्हणजे आपले जे फंड्स आहेत ते आपल्याला एक कॉस्टिंग म्हणून ऍड होणार. सो तो डायव्हर्सिफिकेशन त्याच्यासाठी आपण कितपत प्रिपेअर्ड आहोत हे मला माहित नाही. चला, हीच वेळ आहे राधिकाला इम्प्रेस करायची. बोल गुरुनाथ बोल. एक मिनिट, मला असं वाटतं की आपण एनिवे आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन करतोय, म्हणजे आपल्या कंपनीतल्या बजेटपैकी थोडा पैसा आपण काही समाजकार्यासाठी वापरण्याचा जो प्रयत्न करतो, त्यापैकी थोडं बजेट जर आपण इथे वापरलं आणि या गोष्टीला जर प्राधान्यक्रम दिला तर मला असं वाटतं कामात काम होऊन जाईल. आणि त्यासाठी आपल्याला कंपनीच्या बजेटवर फार ताण पण नाही द्यावा लागणार. आणि इनफॅक्ट आपलं बघून इतर कंपन्या सुद्धा अशाच प्रकारच्या कल्पना अंमलात आणण्याचा विचारही करतील, नाही का? बरोबर आहे, हे अगदीच बरोबर म्हणणे. आणि हे सगळे शेतकरी जे म्हणतात ते पण काही खोटं नाहीये. उद्या त्यांनी असं ठरवलं की आपण अन्नधान्य नाही पिकवायचं तर काय खाणार आहे आपण? नाही ते आहेच, हा हॉटच खूप भीतीत आहे. नाही, आणि आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो. प्रत्येक गोष्ट नफा तोटा याच्यामध्ये बघून नाही चालणार आहे आपल्याला. नाही, आपण हे केलंच पाहिजे. आणि आपण जसं आपल्या कुटुंबाचा विचार करतो तसंच हेही आपलं कुटुंब आहे हा विचार केला पाहिजे. त्यांना मदत केलीच पाहिजे. आणि आनंद भाऊजी, राहिला प्रश्न आपल्या फंडिंगचा. तर आता ज्या नवीन ऑर्डर्स येतील त्याच्या नफ्यातनं आपण काही हिस्सा या लोकांसाठी बाजूला काढूया. मग प्रश्नच येणार नाही. आणि मला खात्री आहे हे नवीन डील आपणच क्रॅक करू. राधिका, ही तुझी चॅरिटी पूर्ण होणारच नाही, कारण हे डील तुला मिळू नये याची काळजी मी घेणार आहे. बरं, पण मग आता प्रेझेंटेशनची जबाबदारी आपण कोणावर सोपवू? मला असं वाटतंय की या वेळेला गुरुनाथ सुभेदार प्रेझेंटेशन करतील. थँक्यू सो मच. आय मीन, मलाही खूप आवडेलच करायला आणि मी आय गिव्ह माय बेस्ट टू गेट दिस कॉन्ट्रॅक्ट टू द कंपनी. पण माझं एक छोटंसं सजेशन आहे, मी सांगू का? मला असं वाटतं की आतापर्यंत आपल्या कंपनीतल्या सगळ्यात सिनियर मंडळींनी अशा महत्वाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी प्रेझेंटेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहेत. पण तितकंच आपल्याला त्या मानानं ज्युनियर असलेले किंवा या प्रेझेंटेशनच्या बाबतीत फारसा एक्सपिरियन्स नसलेले आपले जे टीम मेंबर्स आहेत त्यांना आपण यावेळेला प्रायोरिटी दिली तर? सो काय हरकत आहे जर हे प्रेझेंटेशन आनंदनेच दिलं तर? म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंत भले आनंद एक्सपिरियन्सच्या बाबतीत आपल्या सगळ्यांपेक्षा जरी थोडासा मागे असला तरी आनंद खूप चांगल्या प्रकारे हे प्रेझेंटेशन देऊ शकेल. आय मीन, प्रत्येकाची पहिली वेळ असतेच ना. नाही, आणि याचा अर्थ मी काही यातनं अंग काढून घेतोय असा नाहीये. म्हणजे आनंदला जिथे कुठे मदत लागेल मी त्याला गाईड करायला, त्याला मदत करायला आहेच ना, नाही का? नाही, तसं झालं तर खूप छान आहे, चांगलं. आनंद भाऊजी, तुम्हाला काय वाटतंय? हो, मला आवडेल. ठीक आहे, मग तुम्ही दोघं जण मिळून प्रेझेंटेशन रेडी करा.
गुड लक खाना. आता फक्त बघाच उद्या ही बाजी मी कशी पालटतो ते. नारकर, काय मॅडम? ते फार्मर्स गेले का मला माहित नाही, मी आता तर आत्ता? ठीक आहे, वेळ आहे यायची. आणि का आलायत आज? हो, ते जेनी मॅडम रजेवर आहेत ना, म्हणून मला इकडे शिफ्ट केलंय. ठीक आहे, मग जा तुमचं काम करा. हो, तुम्हीच बोलत म्हणून आलो ना. झालंय माझं बोलून, जा आता काम करा. हा अरे गुरु, आय एम काइंड ऑफ सरप्राईज. तू माझं नाव सजेस्ट केलंस प्रेझेंटेशन साठी. आहे त्यात काय म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. आनंद, मी जेव्हा बॉस होतो तेव्हा सुद्धा मी नेहमीच तुझं नाव रेकमेंड केलेलं. आणि हा आता कंपनीच्या फायद्यासाठी जे योग्य आहे ना तेच मी रेकमेंड करणार ना. तर आता तुमचा विश्वास नसेल त्यावर तर नाही असं नाहीये, पण टू बी ऑनेस्ट आता पास्ट एक्सपिरियन्सेस तुझे. सॉरी, पण आपण नको ना पास्ट बद्दल बोलूया. पास्ट इज पास्ट. आता आपण नव्यानं सुरुवात करूया ना सगळ्याची. ठीक आहे, करूया नव्याने सुरुवात. ग्रेट. मग संध्याकाळी जरा लवकर निघायचं प्रेझेंटेशन साठी. हो, प्रेझेंटेशनची तयारी करायची, मग लवकर कसं निघणार? अरे म्हणजे हा सॉरी, म्हणजे माझ्या डोक्यात काय होतं की ऑफिसमध्ये बसून जर आपण प्रेझेंटेशन केलं ना तर ते उगीच कोणी ना कोणी सारखं भेटून डिस्टर्ब करतील. परत ऑफिस बंद करायची वेळ झाली तर त्यापेक्षा मला असं वाटत होतं की आपण घरी बसून शांतपणे म्हणजे करता आलं तर. अरे वा, तुझ्या घरी बसून आपण आधी जसं करायचो का? पण तुझ्या घरी नाही तेच ना, म्हणजे आय विश असं करता आलं असतं. पण आता तुलाही माहितीये घरी आई हो, बाबा आहे. म्हणूनच कसं म्हणजे. अरे अथर्व पण मध्ये मध्ये येतो हो तर ना, नाही कोणतं. अं, इथेच बसूया. नाही इथल्यापेक्षा मला असं वाटलं की म्हणजे बघा, म्हणजे इफ यू डोंट माइंड आपण माझ्या घरी. हा म्हणजे जर शक्य असेल तर. अरे आफ्टर अ लॉंग टाइम. या ऑफकोर्स, म्हणजे आय डोंट रिमेंबर आपण लास्ट टाइम कधी असं म्हणजे तुझी हरकत नसेल नाही तर नाही नाही, आपण- मला काहीच हरकत नाही. आपण बसूया आणि प्रेझेंटेशनचं काम पण करूया. ते महत्वाचं. हो, ग्रेट. सो आपण आज तू आणि मी माझ्या घरी बसूया. भेटू. व्हॉट्स हॅपनिंग? तू बघच मी काय करतो. काय करणार आहेस? इंटेलिजंट प्लॅन आहे. मला सांग ना. इंटेलिजंट प्लॅन? मी काय डम आहे का मला न सांगायला? राधिकाला येऊ, तिलाच सांग. राधिका मॅम. काय? नको नको नको, आता नाही सांगत मी. पण मग राधिका ओरडेल ना. सांगू का तिला? काय? ऍक्च्युली मी आज खूप काम केलंय, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. सी लुक. आनंद सरांना जाऊन दाखव. ओके. काही वेगळं सांगायचंय का? नाही, नथिंग. थँक्यू. ठीक आहे. नारकर, थोड्या वेळाने आतमध्ये या, मला जरा महत्वाचं बोलायचं. येतो मी. अरे वा, राणी सरकार आरामात बसले आज वाचन करत. अहो लगे काम नाही तर म्हटलं चला दिवाळी अंक चढावा. काय काय आलं अंकामध्ये? मोठ्या मोठ्या कथा आहेत, लघुकथा आहेत, कविता आहेत, मुलाखती आहेत, आणखी काका हे पहा टिपक्याची रांगोळी आहे आणि भविष्य देखील आहे. हो, तरी तर तुला आठवतं का? आपण गुरुच्या लहानपणी त्याच्यासाठी ना प्रत्येक दिवाळीला ती मासिका नाही लहान लहान किशोर कुमार. हो ना, गुरुला फार आवडायची नाही वाचायला. हो. होई, दिवाळीच्या दिवसामध्ये सगळे त्याचे मित्रमंडळी यायचे नव घरी. का ते अंगणामध्ये किल्ला वगैरे बनवायचे मातीचा, त्यावर सैनिक चढवायचे, हत्ती उंट सगळं. आणि मग थकले भागले की झालं, त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागायचं, नाश्ता वगैरे संध्याकाळचा. मजेत दिवस होते. हो ना. गेले ते दिवस गेले सरी. आता काही राहिलं नाही. आता कसं महागाईची दिवाळी. पूर्वी कसं सगळी मौज मजा करून 4 पैसे माणूस दिवाळीला वाचवायचं. हो ना, त्यावेळेची गंमतच वेगळी होती. अहो हो, चालेल आई. बरं, हा. 6 वाजले, स्वयंपाकाला लागते. चहा मांडणं करा गोडवा. हो, का म्हणते भाजी का करून सांगा बरं. का रोज रोज एकच प्रश्न विचारते? कर काही. का रोज रोज जेवावं लागते का नाही?
तुझ्या आवडीची. आवडी करू नक्की ना. हो, का बरं नंतर मग कुरकुर नाही करत बसायची, हीच का केली आणि तीच का केली. मी जेवताना कधी कुरकुर करतो का? आठवतं का? कुरकुर करते तुझा सुपुत्र. माझं तसं नाही, आलं ते सापा खाऊन घ्यायचं. हा सारखं सारखं आपलं गुरु गुरु गुरु. बरं आता गुरु आता नीट वागत आहे का? हा मी जे काही करीन समोर वाढीन ते निमूटपणे गिळते तो. आता नाही असं करत, चांगला वागते आता. नुसतं आवड गुरु. सांगून कोणाला खाणार नाही तू. हा का बरं? म्हणजे मलाच वाटते, एक सांगू का, डोक्यात रास नाही घालून घ्यायची का. नाही नाही, बोल. मला काय वाटते आता, गुरु आता नीट वागत आहे का नाही. त्या भैताडीकडे पण जात नाही बरं, लवकर घरी येते. तर मला असं वाटत आहे की राधिका आणि गुरु मधला दुरावा आता लवकरात लवकर संपुष्टात येईल. मला अशी आशा आहे दोघं पुन्हा एकत्र येतील म्हणून. नाही ते सगळं ठीक आहे, पण तू सुनबाईवर दबाव वाढू नको कोणत्या गोष्टीचा. दबाव वगैरे काही नाही आणत आहे हो. तुम्ही पण का, पण त्यासोबत बोलणार आहे बरं, मी विषय तरी काढणार आहे. कसला विषय? घटस्फोटाची केस मागे घे म्हणून विषय काढायला का हरकत आहे? म्हणजे त्यासोबत बोल. जाऊ दे बाई, मीच भयाड चहा मांडते तुमच्यासाठी. जरी तर तसं झालं तर मला आवडलंच असतं. सध्या तरी मला शक्यता अजिबात वाटत नाही. शनाया आज काहीतरी वेगळं वागत होती, तरी लपवती. मुळात आधी तू शनायाबरोबर हात मिळवणी केलीस ना, हीच घोडचूक आहे. तेव्हा ना त्या शनायाने सगळं जाऊन गुरुनाथला सांगितलं असेल आणि दोघं जण तुझ्या मूर्खपणावर हसत बसले. पण या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल सुनबाई. ती भैताड कुठे काय बोलणार तर नाही. राधा, तुझा हा जो काही सोपळ प्लॅन आहे ना, तो तिने गुरुला जाऊन सांगितला तर नाही सांगणार. अरे काय नाही करणार, असं काय बोलते ही? मला काही पटत नाहीये राधा, अजिबात पटत नाहीये. मोठा फटका बसेल, लक्षात घे तू. माझं मलाच कळत नाहीये, मी हे सगळं योग्य करतेय ना. काय करू? जेनीला कॉल करू का? खर तर मला तिची आठवण येते, पण तिला येत असेल का माझी आठवण? करतो मी कॉल. नाही नाही नाही, नको नको, तिला इरिटेट होईल. कदाचित मी मागे लागलो असंही वाटेल. आधी माझं काम सक्सेसफुल होऊ दे, मग तिला कळव. काम तर सक्सेसफुल होणारच. गुरु सुद्धा मदत करतोय मनापासून. मला कळत नाही अजून, अंदाज येत नाही गुरु नक्की मनापासून मदत करतोय का नाही. आय होप यावेळी तरी सगळं ठीक होईल. चल निघायचं ना. अरे राधिका मॅम आणि बाकी सगळे पण निघायचं ना. हो हा चला निघूया. मी बॅग आणतो, सोडतो तुला. अरे बस चल. ठीक. ओके. अरे तुम्ही फक्त कपडे घेतले, हा कंदील, या पणत्या आणि रांगोळ्या वगैरे सगळं घेत बसतो ना मी, किती वेळ लागला. नाही पण तुम्ही आतापासूनच का शॉपिंग करताय? अगं उद्या वसुबारस नाही का? नेमिंग सेरेमनी म्हणजेच ते बारस ना? नको नको ग नको, तू शब्दांची मोड करू नकोस यार. उद्यापासनं दिवाळी सुरू होते, एवढं साधं तुला कळलं ना तरी खूप आहे. आणि आपल्याला खूप काम आहेत मावशी. केड्या उठणं आणलंस का पण? अरे मी उठणं विसरलो. आठवणीने घेऊया उठणं. उठणं इज दॅट मड थिंग, त्याचं मातीसारखं दिसतं असं लावायचं, ते टोचतं अंगाला. मी बाबा टर्मरिक क्रीम लावणार आहे. नशीब तेवढं तरी माहिती आहे तुला. तुझं ठीक आहे ग, आमचं म्हणजे
आसमान में लाखों तारे एक मगर ढूंढे न मिला, देख के दुनिया की दिवाली दिल मेरा चुपचाप जला. शटअप शटअप, काहीतरी रंबेश करू नका, लोक बघतायत आपल्याकडे. अगं तुझं बरं आहे, तुझी दिवाळी आहे, आमचं दिवाळा निघाला त्याचं काय. पैसेच नाही आहेत यार. हा यार केड्या, मला पण कळत नाहीये कोणाकडे पैसे मागू. गॅरीकडे मागू का गुड फॉर नथिंग कडे. गुड फॉर नथिंग कशाला देईल तुला पैसे. मला सॅलरी देईल ती, मी काम करते तिच्याकडे. एक काम कर, दोघांकडे माग. काय तुम्ही दोघं ना जास्त हाव धरू नका, परिणाम वाईट होतील. हे केड्या, सांग ना हिला सोन्याच्या कोंबडीची गोष्ट. सोन्याची कोंबडी नाही मावशी, सोन्याचं अंड देणारी कोंबडी. सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. मला हवं यार एक तरी अंड. शनाया, अशी कोंबडी हयात नसते, ती गोष्टीत असते. एक माणूस असतो, तिच्याकडे सोन्याचं अंड देणारी एक कोंबडी असते, जी रोज सोन्याचं अंड देत असते. पण त्याला सगळी अंडी एकत्रच हवी असतात, म्हणून तो कोंबडीलाच मारून टाकतो. मग कोंबडी गेली ना अंडही गेलं, अशी गोष्ट आहे ती. म्हणून म्हणतात हाव धरायची नसते. ओके, म्हणजे मी गुड फॉर नथिंग आणि गॅरी दोघांकडे पैसे मागितले होते, ते दोघं मरतील. म्हणून म्हणतो हिला गोष्ट सांगत नको जाऊ म्हणून. ओके ओके, आय गॉट इट. ठीक आहे, नाही मागणार यार पैसे. हा बपुरीकर बोल. हो 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 रे बाबा, तू काळजी नको करू, मी येतोच आहे दिवाळी नंतर. तू फक्त संत्र्याच्या बागेकडे लक्ष दे, व्यवस्थित कीटकनाशक टाक, कीड पडायला नको. हो हो हो, अरे मला माहिती आहे रे बाबा, दिवाळीचं सगळ्यांना बोनस द्यायचा आहे, गिफ्ट द्यायचा आहे. मी करतो ना व्यवस्था, तू काळजी नको करू. तू संत्र्याची निगा राख बस. ओके हो. आणि ऐक ना, काही अडचण पडली तुला तर मला फोन कर. हो हो, ठेव आता. काय हो बाबा, बपुरीकर काकांचा फोन आला होता का? हो ग, अगं दिवाळीनंतर संत्र्याची तोड करायची आहे ना, त्याबद्दलच बोलत होतो. तुम्ही मला जावं लागेल पूजा झाल्यावर. नाही आता कसं आहे, सगळ्या मजुरांना बोनस देणे आहे, होलसेलरकडे भेट देणे आहे, देशपांडेलाही काही ना काही द्यायला हो. सगळ्याच गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे ना. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बागेमध्ये राबणारे आपले गडी माणसं. बरोबर आहे बाबा. मला ना जरा त्याच संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. आज ऑफिसमध्ये काही शेतकरी आले होते मला भेटायला. कशाला? नमस्कार मॅडम, मी शंकर सुर्वे, कोपरगावचा शेतकरी आहे मॅडम. मला तुम्हाला भेटायचंय. मुलं आई बापाच्या हाल बघून खचून जातात मॅडम. फार छोट्या छोट्या अपेक्षा असतात मॅडम त्यांच्या, खूप छोट्या, नाही पुरं करतात आम्हाला. म्हणून आमच्यासारखे आई बाप रात्र रात्र रडत राहतात मॅडम. पाऊस पडत ते पण डोळ्यातल्या पावसाने किती भिजवायचा संसार. अहो एजंट लोक मधल्या मध्ये पैसे खात, आणि त्यापेक्षा तुम्हीच आमचा माल विकत घेतला तर. मी काय म्हणते, आजच पेपर्स तयार करा, माझी सही घ्या, दादांची सही घ्या, आणि आजच राधिका मसालेकडनं यांना पहिली ऑर्डर द्या. व्हेरी गुड. पण एक लक्षात, एकदा विचार केला ना मनात, तो पूर्णत्वास न्यायचा. ते म्हणतात ना, बोले तैसा झाले त्याची बंदावी पाऊल. काय की आम्ही मदत करतो असं त्यांना खूप जण आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात मदत करणारे खूप कमी माणसं असतात. आपण रोज जेवतो ते त्यांनी पिकवलेल्या धान्यामुळेच ना, त्यांच्या कष्टामुळे. पण जेवताना मात्र आपण त्यांची आठवण कधीच काढत नाही. तेच दुःख आहे आम्हा बळीराजांचं बेटा. पुन्हा तानात पावसात राब राब राबतो बळीराज. बाकी लोक काय पैशानं अन्नधान्य घेतात विकत आणि खातात. हो ना बाबा. म्हणूनच दर दिवाळीला त्यांची आठवण काढत त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी भेट देणं. आज त्यांची गोष्ट ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं, पण त्यांचं दुःख सांगताना त्यांचं मन मात्र कोरडच. सुनबाई, त्यांच्या कोरड्या मनाला प्रेमाच्या ओलाव्याची गरज आहे.
खरं तर आपल्यासारख्या सामान्य माणसांनी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल काही ना काही करायलाच पाहिजे. थोडीफार मदत त्यांच्या ऐपतीप्रमाणे फार गरजेची आहे. म्हणूनच मी संकल्प केला, ही जी नवीन ऑर्डर आहे ना, त्याच्यातनं मिळणाऱ्या नफ्यातनं काही हिस्सा मी या लोकांसाठी राखून ठेवणार, त्यांना देणार. बाबा, या कामात मला तुमचे आशीर्वाद हवे. सुनबाई, मला तुझा अभिमान वाटतो. खरंच खूप मोठी हो, यशस्वी हो. सुनबाई, तू जे कष्ट करते त्याचा पण तुलाच नाही, तर अथर्वला देखील मिळेल. आणि अन्नपूर्णा कायम तुझ्या पाठीशी उभी राहू बेटा.